झालेला आहे। त्यानंतर जी इथे आपण चेन घेतली होती तिथे मी इथे पॅक करून देत आहे। हे बघा, तर आता आपल्याला 3-3 याचा राऊंड कंप्लीट करायचा आहे। तर त्याआधी मी 3 चेन घेते, 1 2 3। त्यानंतर इथे 3 खांब, 2 3। तर आता आपल्याला चेन नाही घ्यायची आहे, डायरेक्टच खांब घ्यायचा आहे। हे बघा, असे 2 खांब सोडून द्यायचे, परत 3 खांब, 2 खांब सोडून द्यायचे, परत 3 खांब। हे बघा, तर अशा प्रकारेच आपल्याला हा राऊंड बी कंप्लीट करून घ्यायचा आहे। चेन घ्यायची नाही आहे, डायरेक्ट खांब तयार करायचे आहे। हे बघा, इथे आपला हा 3-3 याचा राऊंड कंप्लीट झालेला आहे। त्यानंतर जे इथे साखळी घेतली होती तिथे मी जॉईंट करून देत आहे। हे बघा, त्यानंतर परत 3 साखळी, 2 3। तर आधी आपण 3-3 याचा राऊंड कंप्लीट केला होता, तर परत आपल्याला हाच राऊंड सेम कंप्लीट करायचा आहे 3-3 याचा। दोन आणि हे 3। त्यानंतर परत हे 3 सोडून द्यायचे, दुसऱ्या ह्याच्यात 3 साखळी नाही घ्यायची याला पण। 1 2 आणि हे 3। हे बघा, अशा प्रकारेच हा पण राऊंड पूर्ण कंप्लीट करून घ्यायचा आहे 3-3 याचा। हे बघा, इथे आपला हा पण राऊंड कंप्लीट झालेला आहे। त्यानंतर मी इथे जे आधी 3 साखळ्या घेतल्या होत्या तिथे जॉईंट करून देत आहे। हे बघा, नंतर हा धागा कट करून घेत आहे। त्यानंतर इथे आपल्याला हा धागा जॉईंट करायचा आहे। तर हे बघा, 2 याचा हा राऊंड कंप्लीट केलेला आहे आणि नंतर 2 राऊंड हे 3-3 याचे कंप्लीट केलेले आहे। तर या तिन्ही राऊंडमध्ये आपण साखळी नाही घेतलेली आहे, डायरेक्ट हा खांब घेतलेले आहे याच्यामध्ये। हे बघा, त्यानंतर हा धागा इथे जॉईंट केलेला आहे। तर आधी 3 साखळी, 1 2 3। 3 साखळ्या झाल्याच्या नंतर 2 खांब, हे बघा, हा साखळीचा एक खांब आणि हा दुसरा खांब। त्यानंतर एक चेन, हे 3 खांब सोडून द्यायचे, इथे 2 खांब, हे बघा 1 हा दुसरा, परत एक चेन, हे 3 सोडून द्यायचे, त्याच्या बाजूला 2 खांब, 1 2 एक चेन
त्यानंतर परत इथे 2 खांब. तर अशा प्रकारे हा पूर्ण राऊंड आपल्याला कंप्लीट करून घ्यायचा आहे. इथे 3 खांब सोडून द्यायचे, 2 खांब, डबल हे 3 खांब सोडून द्यायचे, इथे 2 खांब. हे बघा मी इथे हा पण राऊंड कंप्लीट केलेला आहे. त्यानंतर परत इथे 3 जे साखळ्या आपण घेतल्या होत्या त्या साखळीच्या ठिकाणी मी इथे पॅक करून घेत आहे. हे बघा अशा प्रकारे. तर आधी आपण 2-2 खांबचा राऊंड कंप्लीट केला. तर आता आपल्याला 3-3 खांबचा राऊंड कंप्लीट करायचा आहे. तर त्यासाठी इथे मी 3 चेन घेते. 1 2 3. हे बघा एक 2 3. परत एक साखळी, 2 खांब सोडून द्यायचे, इथे 3 साखळी, 3 खांब, 1 2 3. त्यानंतर परत एक चेन, हे 2 खांब सोडून द्यायचे, परत इथे 3 खांब, 1 2 हे बघा 3. परत एक चेन. तर अशा प्रकारे आपल्याला हा दुसरा राऊंड पण कंप्लीट करून घ्यायचा आहे 3-3 हे बघा इथे आपला 3-3 राऊंड कंप्लीट झालेला आहे. हे बघा इथे 3 साखळी घेत आहे, 1 2 3. त्यानंतर आधी आपण 3चा राऊंड कंप्लीट केला होता. तर आता आपल्याला 4चा राऊंड कंप्लीट करायचा आहे. हे बघा इथे 4 झालेले आहे. त्यानंतर एक साखळी, परत हे 3 सोडून द्यायचे, इथे 4 1 2 3 हे 4. परत एक साखळी, परत इथे 4. तर अशा प्रकारे आपल्याला हा राऊंड कंप्लीट करून घ्यायचा आहे. हे बघा इथे आपला 4 साखळीचा राऊंड कंप्लीट झालेला आहे. त्यानंतर इथे मी व्हाईट कलरचा धागा हा जॉईंट करणार आहे.